प्रत्येक पावसाळ्यात पुण्यातील खडकवासला धरणामधून ज्यावेळेस पाण्याचा विसर्ग केला जातो त्यावेळेस पुण्यामध्ये जर पाहिलं तर प्रामुख्याने एकता नगर परिसर जो आहे त्या परिसरामध्ये पहिल्यांदा या पुराचं पाणी घुसतं। नेमकं हे असं का होतं यासाठी नेमकं प्रशासन जबाबदार आहे की निसर्ग, आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत सर आहेत। सर, आपण बघतोय की नुकतंच खडकवासला धरणामधून 39,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि पहिल्यांदा एकता नगरीमध्ये पाणी घुसलेलं आहे। नेमकं हे प्रत्येक वर्षी असं का होतं? मुळातच एकता नगरीचा जो भाग आहे तो लो लाईन एरियामध्ये आहे, म्हणजे जरासा नदीच्या बाजूला उतार आला आहे। जशी एकता नगरीचा भाग आहे तसाच पलीकडच्या बाजूला कर्वेनगर आहे। एकता नगरीचा जो भाग जो डेव्हलप झाला तो साधारणतः 96 नंतर तिथं बांधकामं झाली, त्यावेळी तिथं ग्रामपंचायत अस्तित्वात होती। नंतर हा भाग 98 साली महापालिकेत आला। महापालिकेत आल्यानंतर मग तिथं आत्ता जरी पाहिलं जे आपला ब्ल्यू लाईनचा विषय सध्या सांगितला जातो, एकता नगरी ब्ल्यू लाईनमध्ये बांधकामं ब्ल्यू लाईनमध्ये झालीत। ॲक्च्युली तिथे ब्ल्यू लाईन नव्हतीच। ती ब्ल्यू लाईन कधी आली? 2011 आली। ही गावं जेव्हा 2000 साली महापालिकेत आली त्या गावांचा ती जी बांधकाम होती त्यांना ग्रामपंचायतीने मान्यता दिली होती, त्यामुळे महापालिकेने त्या गावांना मान्यता दिली। त्यानंतर या गावांचा जेव्हा ती जी 23 गावं आली होती त्यात एकता नगरीचा भागही होता वडगावमध्ये, त्या भागासाठीचा विकास आराखडा केला तो 2008 मंजूर झाला। पण त्या विकास आराखड्यातही ब्ल्यू लाईन नव्हती, त्यामुळे 2011 जेव्हा ब्ल्यू लाईन आली त्यामधल्या 3 वर्षात महापालिकेने त्या भागात इतर बांधकामांनाही परवानगी दिलेली आहे। त्यावेळी पद्धत अशी होती, ब्ल्यू लाईन नसल्यामुळं किंवा रेड लाईन नसल्यामुळे ज्या पूररेषा आहेत त्या दोन्ही त्या नसल्यामुळं महापालिका पाटबंधारे विभागाला अभिप्राय मागवायची की हा भाग नदीत येतो का, त्यांचा अभिप्राय यायचा आणि त्याच्यानंतर महापालिका बांधकामाला परवानगी द्यायची। त्याच्यामुळं त्या भागात पूर येत होता का? येत होता। तो पूर साधारणतः दरवर्षी यायचा, पण काय होतं त्याला मर्यादा होती। साधारणतः 35,000 क्युसेक्स पाणी सोडल्यानंतर 1 ते 2 सोसायट्यांमध्ये पाणी जायचं। पण आता परिस्थिती अशी आली, 25,000 पाणी सोडलं एका सोसायटीत जातं, 30,000 सोडलं 4 सोसायटीमध्ये जातं। आणि मागच्या वर्षी तर म्हणजे अक्षरशः पूर म्हणण्यापेक्षा त्या भागात आलेला पहिला तो महापूरच होता असं होतं। 15-16 सोसायट्यांमध्ये पाणी गेलं, जवळपास 100 बैठ्या घरांमध्ये पाणी गेलं आणि अनेकांची वाहनं त्या पुरात अडकली, त्यांचं नुकसान झालं। अनेकांच्या दुकानांमध्ये पाणी घुसलं, त्यांचं नुकसान झालं। ही अशी तिथं परिस्थिती आली। आता ही परिस्थिती का उद्भवली? एकता नगरीचा भाग नदीच्या शेजारी जरी असला तरी मागच्या बाजूला कुठेही त्यात अतिक्रमण झालेलं नाही आहे, थेट नदी आहे। तसाच जसा या बाजूचा भाग आहे तसा कर्वेनगरचाही भाग आहे। काही वर्षांपूर्वी काय होतं, कर्वेनगरच्या बाजूला कुठंही अतिक्रमण नव्हतं। अतिक्रमण म्हणजे बांधकाम नाही, मी असं नाही म्हणत आहे। काय झालं, कर्वेनगरच्या बाजूला गेल्या काही वर्षात ज्यांची जागा आहे नदीच्या काठाच्या बाजूला त्यांनी काय केलं, हळूहळू राडारोडा टाकत नदीच्या आतमध्ये घुसले। तो राडारोडा इतक्या प्रमाणात झाला आहे की नदीचं पात्रच एकता नगरीच्या बाजूला सरकले। याचं उत्तम उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, ज्यावेळी मागच्या वर्षी महापालिकेला पूर आला त्यानंतर महापालिकेने नागरिकांनी जेव्हा एकता नगरीमधला रोष व्यक्त केला आणि महापालिकेला सांगितलं की कर्वेनगरच्या बाजूला खूप अतिक्रमण झाले आणि खूप राडारोडा टाकून अक्षरशः जागा तयार केल्यात, त्यानंतर महापालिकेने तिथल्या ब्ल्यू लाईनमध्ये नोटिसा बजावल्या आणि महापालिकेने 2 दिवसात ब्ल्यू लाईनमधला 250 ट्रक राडारोडा काढला। 250 ट्रक म्हणजे ह्या किती झाला? याच्यापेक्षा म्हणजे ह्या तर खूप हिमनामागाचं एक छोटं टोक असल्यासारखं आहे। किमान तिथं लाखभर तरी ट्रक गेल्या 4 ते 5 वर्षात टाकून जमिनी तयार केल्या गेल्या। त्याच्यामुळं काय झालं, जिथं वळणावरती नदी वारजेतून इथे पुढं आणि विठ्ठलवाडीच्या तिथं वळण घेते, त्या एका बाजूला नदीच्या पोटात अशी गाठ आल्यासारखा तो भाग बाहेर आला आणि आता पुराचं जे येणारं पाणी ते सगळं एकता नगरीमध्ये घुसते। मूळ समस्या ही आहे, पण काय होतंय त्याच्याकडेच महापालिकेला लक्ष द्यायला वेळ नाही। म्हणजे कर्वेनगरमध्ये जे जसं तुम्ही आता सांगितलं की जवळपास खूप मोठ्या प्रमाणामध्ये नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमण झालेलं होतं, त्यामुळं कुठंतरी एकता नगरीमध्ये पाणी शिरतंय, तो भाग तर आहेच। दुसरी गोष्ट काय झाली, गेल्या काही वर्षात नदी म्हणजे जी नदी राजाराम पुलापासून पुढे येते तिथंही बऱ्यापैकी नदीमध्ये अनेक भागात अतिक्रमण झालं आहे। हळूहळू नदीचा पुढचा आकार कमी झाला आहे आणि त्याचा परिणाम असा होतो, जेव्हा एकदम मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जातं त्या पाण्याचा फुगवटा मागे येतो आणि एकता नगरीमध्ये पाण्याला पसरायला जागा असल्यामुळं त्या भागात पाणी घुसतं। सर, साधारणतः आपण पाहतो की एकता नगरीमध्ये ज्यावेळेस ती ग्रामपंचायत होती त्यावेळेस तिथं किती घरं होती आणि आता तिथं किती सोसायटी आहेत, किती लोक राहतात? तसं सांगता येणार नाही किती घरं होती। ग्रामपंचायत असताना तिथं साधारणतः एकता नगरीच्या भागात ज्या पुढच्या भागात पूर येतो, निंबजनगर विठ्ठलवाडी म्हणत नाही आहे, ज्या पुढच्या भागात पूर येतो तिथं साधारणतः 12 ते 13 सोसायटी आहेत आणि त्याच वेळीच बांधलेल्या आहेत। म्हणजे 2000 साली 2098 त्या आसपासच बांधलेल्या त्या सगळ्यात, म्हणजे ग्रामपंचायत त्यांचं सँक्शन झालं आणि त्यांची बांधकामं पूर्ण केव्हा झाली तर ती महापालिकेत आल्यानंतर पूर्ण झाली। तो असा भाग आहे, पण त्याच्यानंतर त्या भागात फारशी बांधकाम झाले नाहीत। मोजून 2 ते 3 नवीन बांधकामं झालेली आहेत त्या भागात। त्याच्यामुळे एकता नगरीत खूपच नागरिकांनी अतिक्रमण केले। एकही तिथं तर अनधिकृत बांधकाम एकही नाही आहे। सर, अनधिकृत बांधकाम तिथं नाही आहे, परंतु ज्यावेळेस ग्रामपंचायत होती त्यावेळेस ग्रामपंचायतीने जे बांधकाम परवाने दिले त्यामुळे तिथं
अनेक ठिकाणी टावर्स उभारले गेले, अनेक ठिकाणी बिल्डिंग्स उभारल्या गेलेल्या आहेत. परंतु ज्यावेळेस ते महापालिकेमध्ये तिथली गावं समाविष्ट झाली आणि त्यानंतर जर पाहिलं तर 2011ला ज्यावेळेस जलसंपदा विभागाने तिथली ब्ल्यू लाईन जाहीर केलेली होती, पूर नियंत्रण रेषा जाहीर केली, त्यावेळेस महापालिका आणि कुठेतरी जलसंपदा विभागामध्ये असं काही वाद वगैरे झालेलं होतं का? हे प्रकरण काय होतं? नाही, असा त्या दोन्ही विभागांमध्ये वाद नव्हता. महापालिकेला विकास आराखडा करायचा होता. त्याच्यासाठी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे अर्ज केला होता की आम्हाला पूररेषा आखून हवी आहे. त्यावेळी एक पूररेषा आखली गेली, त्याच्यावरती स्वयंसेवी संस्थांनी आक्षेप घेतला. त्याच्यानंतर ती पूररेषा राहिली आणि पुन्हा महापालिकेचा जो जुन्या हद्दीचा विकास आराखडा आहे त्याच्यासाठी पण महापालिकेला पूररेषा आवश्यक होती. मग महापालिकेने शासनाकडे विनंती केली, शासनाने पाटबंधारा विभागाला कळवलं. त्यावेळी 2017ला आणखीन एक पूररेषा करण्यात आली. तर या दोन पूररेषांमध्ये फरक आहे. त्याच्यामुळे काही स्वयंसेवी संस्था न्यायालयात गेल्यात आणि त्याचं आत्ता हे सुरू आहे, न्यायालयीन त्याचा वाद सुरू आहे, त्याच्यावरती सुनावणी सुरू आहे. आणि काही दिवसांपूर्वी न्यायालयाने या पूररेषांचा अभ्यास करण्याच्याही सूचना दिल्या होत्या. त्याच्यानुसार ते त्यांचं काम सुरू आहे आता पूररेषा निश्चित करण्यास. सर, आपण जर बघलं की प्रत्येक वर्षी ज्यावेळेस पुण्यात जवळपास अनेक काल आम्ही ज्यावेळेस तिथल्या स्थानिकांशी बोलत होतो, जवळपास 30 वर्षांपासून ते स्थानिक त्या ठिकाणी राहतात, तरीसुद्धा अशीच परिस्थिती तिथे कायम आहे 30 वर्षांपासून. म्हणजे महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्यामध्ये कसलाही म्हणजे पुरे कायम तिथं येतोच आहेत, त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही, महापालिकेनं काहीच काम केलं नाही असं तिथले स्थानिक म्हणतात. नाही, असं म्हणता येणार नाही. स्थानिकांचा रोष बरोबर आहे. कारण काय झालं, साधारणतः तुला सांगतो, 2000 म्हणजे पूर येत होतात, प्रत्येक 2-3 वर्षांनी पूर येतो, पण पुराची तीव्रता एवढी कधीच नव्हती एवढी मागच्या वर्षी पुरात आली. त्या एकता नगरीच्या बाजूला एक बांध होता. जेव्हा महापालिकेत एकता नगरीचा समावेश झाला तेव्हा महापालिकेकडून एकता नगरीच्या मागच्या बाजूला एक बांध बांधण्यात आला होता. त्या बांधामुळं पुराचं प्रचंड पाणी थांबत होतं. आणि मी जसं तुला आत्ता सांगितलं, आत्ता 25,000 क्युसेकला पूर येतो, त्यावेळी जवळपास 35,000 नंतर पुराचं पाणी एका सोसायटीत यायला सुरुवात होते. जेव्हा पाणी 45,000 55,000 सोडलं जायचं तेव्हा एक 4-5 सोसायट्या बाधित व्हायच्या, अशी स्थिती होती. त्या बांधाचं काय झालं, काही सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्यामुळं महापालिकेकडून विठ्ठलवाडी ते वारजे असा एक नदीपात्रातला रस्ता प्रस्तावित करण्यात आला. त्याच्या सगळ्या मान्यता घेण्यात आल्या. जेव्हा रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं, तो रस्ता असा घेण्यात आला की जो बांध होता त्या बांधाच्या दोन्ही बाजूला रिटर्निंग वॉल करायची आणि त्याच्यावरून रस्त्यावरून ती वाहनं पलीकडे जातील असं नियोजन होतं महापालिकेचं. पण म्हणजे त्या रस्त्याच्या विरोधात न्यायालयीन याचिका दाखल झाली. पर्यावरणप्रेमींकडून नदीपात्रात हा रस्ता बांधण्यात असून त्याला विरोध करण्यात आला. त्याची सुनावणी झाली. पुढे सुनावणीत हा रस्ता महापालिकेला काढण्यास सांगण्यात आलं. पण हा रस्ता काढताना तो बांधही काढण्यात आला. त्याच्यामुळं त्यानंतर म्हणजे साधारणतः तो बांध 15-16च्या आसपास 14-15च्या आसपास काढण्यात आला. त्यानंतर मग परत पुराची तीव्रता वाढली. कारण तो भाग सपाट झाल्यामुळं नदीत आलेलं पाणी, एका बाजूला कर्वेनगरला वाढलेलं अतिक्रमण, त्याच्यामुळे पाण्याला तिकडून जायला रस्ता नसल्यामुळे ते पाणी या बाजूला यायला लागलं आणि त्यात हा बांध काढल्यामुळं पाणी आणखीनच घुसू लागलं. पण आता गेल्या काही वर्षात अशी स्थिती आली आहे की जर 25,000ला पूर येत असेल आणि हेच चित्र कायम राहिलं, तिकडून दुसऱ्या बाजूला नदीवर अतिक्रमण होत राहिलं, नदीत आणखीन अडथळे येत राहिले, तर एकता नगरीमध्ये 18-19,000लाच पूर यायला सुरुवात होईल आणि ही पुराची तीव्रता इथून पुढे वाढतच जाईल असं चित्र आहे. म्हणजे जर एकता नगरीमध्ये पूर यायचा नसेल तर पुढं जी अतिक्रमण झालेली आहेत नदी पात्रामध्ये ती काढणं गरजेचं आहे. अतिक्रमण म्हणजे जो राडा टाकून जे नदी हे काय म्हणतो आपण त्याला, नदी छोटी करण्यात आली आहे किंवा त्यातच ज्या जागा करण्यात आल्या ते पहिलं काढणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी संयुक्त मोजणी होणं आवश्यक आहे. पण काय होतं, पाटबंधारे विभाग आणि महापालिकेत समन्वय नसणं आणि त्यात आणखीन महसूल विभागाची पण भूमिका शंकास्पद आहे. जेव्हा एखादी जागा तयार केली जाते किंवा त्याच्यावरती नाव लावलं जातं, सरळ सातबार आहेत, जे जागा मालक आहे ते सांगतात ही आमची मालकीची जागा आहे. त्यांच्या जरी मालकीची जागा असली तरी ब्ल्यू लाईनमध्ये त्यांना कुठलाही राडा टाकण्याचा किंवा इतर काय करण्याचा अधिकार नाही आहे. पण ते केलं जातं. ते रोखणं कोणाचं काम आहे? जेव्हा महापालिका कारवाईला जाते तेव्हा ते म्हणतात ही जागा पाटबंधारे विभागाची, पाटबंधारे विभाग म्हणतात आमचा काही संबंध नाही, महापालिकेने बघावं. ह्या दोघांच्या वादात ते झालेलं आहे अतिक्रमण, म्हणजे नदीत झालेले अतिक्रमण आहेत आणि ती काढली जात नाही. दुसरा, एकता नगरीचा पूर रोखायचा असेल तर गेल्या वर्षी जसं तू मला सांगायला तुम्हाला आवडलं की मुख्यमंत्री आले होते, उपमुख्यमंत्री आले होते, त्या सगळ्यांनी त्या भागाची पाहणी केली, तिथं आश्वासनं दिली. त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं की ठाण्याच्या धर्तीवरती एकता नगरीसाठी क्लस्टर केली जाईल आणि पुढच्या वर्षी पूर येणार नाही, ही आमची जबाबदारी असेल, आम्ही शब्द देतो. मग काय झालं, क्लस्टरसाठी प्रस्ताव महापालिकेने तयार केला, त्याचा आराखडा केला, जवळपास 550-600 कोटीचा त्याला खर्च आहे. तो प्रस्ताव महापालिकेकडून नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला, पण त्याच्यावर अजून काहीच झालेलं नाही आहे. तो प्रस्ताव नगरविकास विभागाकडेच आहे. त्याची अंमलबजावणी कशी करायची, लोकांना मोबदला कसा मिळेल, त्याच्यानंतर काय केलं जाईल याबाबत लोकांना कुठलीही कल्पना नाही. त्याच्यामुळे यावर्षी लोकांमध्ये त्या भागाबाबत प्रचंड रोष. जर आश्वासन दिलं होतं की काहीच झालं नाही. मग आता महापालिकेने काय केलं नाही, लोक का म्हणतात, महापालिकेची जबाबदारी होती. महापालिकेकडून आता शहरासाठी एक नदीकाठ विकसन प्रकल्प राबवला जातो आहे. त्यात नदीच्या 44 किलोमीटरचा, या बाजूला 22 किलोमीटर,
आणि समोरच्या बाजूला 22 किलोमीटर असा काठ विकसित केला जाणार आहे. हा प्रकल्प राबवताना प्रामुख्याने महापालिकेकडून जर एकतानगरीच्या भागात पूर येत होता तर महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात वारजे ते विठ्ठलवाडी हे दोन भाग घेणं आवश्यक होतं. पण महापालिकेकडून घेतला कुठला भाग गेला? बंड गार्डन ते संगमवाडी. त्याच्यामुळं काय झालं, त्या भागात आता पूर येत नाही, पण नदीकाठ विकसित झाला आहे आणि एक नदीच्या बाजूला रिटर्निंग वॉल झाली, त्याच्यामुळे पूरस्थिती उभत नाही. तशीच जर भिंत एकतानगरीच्या बाजूला झाली तर तात्पुरती उपाययोजना म्हणून किंवा दीर्घकालीन म्हणा हा भाग पूर्णतः पूरमुक्त होऊ शकतो. क्लस्टर डेव्हलपमेंटचा जो प्रस्ताव आहे तो मान्य होणं, शासनाकडून निधी मिळणं, त्याच्यानुसार लोकांचं स्थलांतरण करणं ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. पण हा जो रिव्हर डेव्हलपमेंटचा प्रकल्प आहे एका बाजूला जरी महापालिकेने केला तर तो 2 ते 3 वर्षात पूर्ण होणं शक्य आहे. म्हणजे दोन्ही प्रकल्प जर एका वेळी राबवले तर पुढच्या काही वर्षात एकतानगरीमध्ये कुठलीही पूरस्थिती उद्भवणार नाही, हे स्पष्ट आहे. म्हणजे संरक्षण भिंत जसं एकनाथ शिंदे ज्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांनी ज्यावेळेस एकतानगरीमध्ये पूर आलेला होता त्या भागाचा दौरा केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी संरक्षण भिंत उभारू जेणेकरून एकतानगरीमधल्या स्थानिकांना ह्या पुराचा त्रास होणार नाही. तशा पद्धतीने उपाययोजना केली तर कायमचा हा प्रश्नच दूर होईल असं वाटतं. कायमचा प्रश्न सुटू शकतो. जेव्हा महापालिकेने नदीपात्रातला रस्ता केला, मी तुम्हाला सांगितलं, तो रस्ता विठ्ठलवाडीपासून वारजेपर्यंत करण्यात आला. जेव्हा न्यायालयाचे आदेश आले तेव्हा तो रस्ता वारजेच्या दिशेला तुम्ही आजही गेला तर तो अर्धाच काढण्यात आलेला आहे. कारण त्या रस्त्याच्या अनुषंगाने महापालिकेने नदीच्या वारजेच्या बाजूला, वारजेच्या म्हणण्यापेक्षा सिंहगड रोडच्या बाजूला जिथं सनसिटीची बॅक साईड आहे तिथं बांधकामांना परवानगी दिली होती. त्याच रस्त्याच्या आधारावरती त्या भागात तो रस्ता तसाच राहिला आणि त्याच्या पुढचा रस्ता काढला गेला जिथून एकतानगरी सुरू होते. जर तो रस्ता ठेवू शकत होते तर पुढं करायला महापालिकेने हरकतच नव्हती. पण यात नेमक्या काय प्रशासकीय कागदी घोडे नाचवणं आणि लोकांच्या समस्येपेक्षा कायदा कसा मोठा आहे किंवा तुम्हीच चूक केली आहे असं दाखवणं, याच्यामध्ये हा प्रश्न अडकून पडलेला आहे. सर, प्रशासनामधल्याच अडचणींमुळे म्हणजे एकमेकांच्या विभागांमधल्या वादांमुळेच कुठंतरी नागरिकांना त्यांचा प्रत्येक पावसाळ्यामध्ये, विशेषतः एकतानगरीमधल्या नागरिकांना प्रत्येक पावसाळ्यामध्ये त्याचा फटका बसतो वाटते का? नाही, एकतानगरीच नाही, मला तुला सांगायला आवडेल अशा अनेक भाग आहेत. जसं एकतानगरीला पूर येतो तो सरसपूर झोपडपट्टीमध्ये येतो. आपल्या पलीकडे आत्ता पुलाची वाडी म्हणून भाग आहे, तुम्ही तिकडे पलीकडच्या बाजूला बघू शकता नदीपात्रात झोपड्या आहेत. या कधी आधी होत्या का? नव्हत्या. जसा पूल झाला मेट्रो स्टेशनच्या खाली झोपड्या आहेत. मुळात मेट्रोच्या सुरक्षेसाठी कुठेही मेट्रोच्या खाली झोपड्या नसाव्या किंवा एखाद्या स्थानकाच्या खाली नसाव्या, तिथं आहेत. सेफ अशीच परिस्थिती पाटील इस्टेटमध्ये, तिथेही पूरस्थिती उद्भवते. पाटील इस्टेटमध्ये तर रिटर्निंग वॉल टाकलेली आहे नदीच्या बाजूला, तरीही पूरस्थिती उद्भवते. काय झालं, नदीचं पात्र हळूहळू कमी होत चाललेलं आहे. आपल्या मागे जो आता भिडे पूल दिसतोय, म्हणजे मला साधारणतः आठवतं 2011-12च्या आसपास भिडे पुलावरती पाणी येण्यासाठी, म्हणजे भिडे पुलावरून पाणी जाण्यासाठी किमान 25,000 क्युसेक्स पाणी सोडावं लागायचं. आता भिडे पुलावरती म्हणजे गेल्या वर्षी तर मागच्या वर्षी तर जेव्हा पहिलं पावसाळ्यात पाणी सोडण्यात आलं तेव्हा भिडे पूल फक्त 13,000 क्युसेक्सला पाण्याखाली गेला होता. म्हणजे पावसाळ्याच्या पहिल्या पावसात नदीतलं अतिक्रमण, राडारोडा किंवा कचरा किती भयानक असेल याचं लक्षात येतं. आता तरी जसं पाणी वाहून जातं तसं कमी होतं. आता भिडे पूल साधारणतः 18-19,000 क्युसेक्सला पाण्याखाली जातं. म्हणजे भिडे पुलाची सुद्धा पाण्याखाली जाण्याचं 28,000वरून 18,000पर्यंत आलं आहे. याचा अर्थ शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहताना नदीचं पात्र किती छोटं होत चाललं आहे, हे एकदम उत्तम उदाहरण आहे. खरं तर आपण पाहिलं की एकतानगरीमध्ये ज्यावेळेस खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि त्यानंतर एकतानगरी अक्षरशः पाहतो की 2 दिवसांपासून तेथील सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुराचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं. आणि याचविषयी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार राऊत सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की जे नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो राडारोडा आहे त्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये एकतानगरीमध्ये पाणी शिरतं. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी त्यावेळेस मुख्यमंत्री असताना एकतानगरीमध्ये भेट दिलेली होती त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं की त्या भागांमध्ये आम्ही संरक्षण भिंती उभारू, त्या अद्यापही उभारल्या गेल्या नाहीत. तशा पद्धतीचं जर प्लॅन झाला तर कुठेतरी एकतानगरी वासियांना कुठेतरी पुराच्या पाण्यापासून संरक्षण मिळू शकतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.